नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त दोनच चौकोनी किंवा आयताकृती कापडापासून खूप सुंदर बॅग डिझाईन। तसेच मी तुम्हाला रोजच नवीन नवीन आयडिया आणि नवीन नवीन पद्धती शेअर करत असते। तर तुम्हाला नक्कीच शिवणकामाची आवड असेल, युनिक क्रिएटिव्ह आयडिया बनवायला आवडत असतील, बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही नवीन असाल तर। आणि व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉइंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे। मध्यभागी राईस बॅग आहे, ती कट करून घेतलेली आहे। तर हिची रुंदी आहे बघा 17 इंच आणि लांबी आहे 20 इंच। ठीक आहे, तर 20 बाय 17 इंचचे दोन आपल्याला पीस लागणार आहे बघा। दुसरा पण मी राईस बॅगचा पीस सेम ह्याच मापाचा कट करून घेतलेला आहे। आता यावरती आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आणि क्विल्ट करून घ्यायचं आहे। आणि क्विल्ट करताना अगोदर मी बघा मेन फॅब्रिक किती वाढव घेतलेला आहे तुम्हाला ह्या साईडने दाखवते। तर मेन फॅब्रिक मी राईस बॅगपेक्षा साधारणतः 1-1.5 इंच चारही साईडने वाढव घेतलेलं आहे। तर का कशासाठी, तर अशा पद्धतीने ते आपल्याला चारही बाजूने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे। म्हणजे अगदी फिनिशिंग सहित आपली जी बॅग आहे ती शिवून तयार व्हावी, त्यासाठी आपण अगोदर या चारही बाजूने अशीच टाचणी लावून घेऊ, म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल। तर अशा पद्धतीने चारही साईडने आपण टाचणी लावून घेतली। आता सिंपली आपण यावरतीच स्टिच करू आणि तिरपे टिपा पण मारून घेऊ। तर तुमच्या राईस बॅगचे धागे वगैरे निघत असतील किंवा तुम्हाला पण फिनिशिंगमध्ये बॅग स्टिच करायची असेल तर तुम्ही या पद्धतीनेच मेन फॅब्रिक वाढव घेऊन असा चारही बाजूने फोल्ड करून घेऊ शकता। म्हणजे आतून बाहेरून अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली बॅग स्टिच होते। किंवा नसेल असं करायचं तर तुम्ही बॅग शिवून झाल्यानंतर आतल्या साईडने पायपिंग पण करून घेऊ शकता। ठीक आहे, तर मी वेगवेगळ्या पद्धती तुमच्यासोबत शेअर करतच असते, त्यामुळे ही पण एक आयडिया म्हणा किंवा पद्धत शेअर केलेली आहे। आता चारही बाजूने टिप मारून झाल्याच्या नंतर आपण यावरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊ। तुम्ही हवं तर आडव्या उभ्या पण टिपा मारून घेऊ शकता, जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे क्विल्टिंग करून घेऊ शकता। तर पूर्ण कंप्लीट करून घेत आहे मी अशाच पद्धतीने क्विल्टिंग। आणि दुसरा पण जो पीस आहे आपला तो पण आपल्याला सेम ह्याच पद्धतीने चारही साईडने अगोदर स्टिच करून क्विल्टिंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या पार्टवरती पण मी तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेले आहे। फायनली दोनही पार्ट आपले क्विल्ट करून तयार झाले। आता यातला एक पीस मी जरा वेळ साईडला ठेवते आणि एका पार्टवरती तुम्हाला समजावून सांगते। तर बघा 20 इंच आपण लांबी घेतली होती तर तेवढीच आहे आणि रुंदी आहे बघा 17 इंच, जेवढी घेतली होती तेवढीच आहे। आता जिकडनं आपली लांबीची साईड आहे बघा 20 इंच, तर त्याच्या दोनही कडेने आपल्याला 3-3 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे। तर परत एकदा सांगते, जिकडनं 20 इंच आहे त्याच्या दोन्ही कडेला इकडनं 3 इंच आणि ह्या साईडने 3 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। आणि जशी मार्किंग केली ना तशीच आपल्याला यावरती एक लाईन पण ड्रॉ करून घ्यायची आहे। ठीक आहे, आणि लाईन ड्रॉ केलेली आहे ना तेवढाच पार्ट आपल्याला आता अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। बघा तुम्हाला माप पण लिहून दाखवलं परत एकदा। तर या पद्धतीने आपल्याला या दोनही कडा आहेत त्या अशा फोल्ड करून स्टिच करून घ्यायच्या आहेत। आणि अगदी पाव इंचाचीच टिप इथे देऊन घ्यायची आणि लॉकची टिप पण देऊन घ्यायची बघा एंडिंगला। ठीक आहे, आणि बघा ओपन केल्याच्या नंतर तो अशा पद्धतीने दिसणार आहे, म्हणजे एक पायपिंग सारखा त्याचा वरून लुक दिसणार आहे। ठीक आहे, तर जसं ह्या पार्टला स्टिच केलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टवरती पण मी स्टिच करून घेते। तर बघा मैत्रिणींनो, दुसऱ्या पार्टवरती मी 3 इंचावरती अशा पद्धतीने ही जी स्टिचिंग आहे ती करून घेतलेली आहे। आता हे दोनही पार्ट आपण जरा वेळ साईडला ठेवू आणि त्यानंतर आपल्याला इथे बेल्ट स्टिच करून घ्यायचे। तर बेल्टसाठी बघा मी इथे मेन फॅब्रिक आणि एक राईस बॅग आहे ती कट करून घेतलेली आहे। आता बेल्टची लांबी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त पण करू शकता। मी किती घेतलेली आहे ते सांगते। तर 20 इंच लांबीचा मी इथे बेल्ट घेतलेला आहे आणि याची रुंदी 1 इंच आहे आणि हा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहे। आता हे जोडायचे कसे ते सांगते। तर बघा आपण हा जो पार्ट क्विल्ट करून रेडी केलेले आहेत हे दोनही पार्ट, तर याची लांबी होती ना 20 इंच त्याच साईडने आपण 3-3 इंचावरती फोल्ड केलता। तर इथूनच आपल्याला याचा सेंटर काढून इकडं 4 इंच किंवा इकडं 4 इंच करा, किंवा मग ही जी फोल्डिंग केली ना इकडनं कडेने आपण 4 इंचावरती मार्क करून घेऊ। तर एक पार्ट जरा वेळ साईडला ठेवते। तर जी 3 इंचावरती आपण स्टिच केली ना तिथूनच आपल्याला 4 इंचावरती ते मार्क करायचं आहे बघा।
ठीक आहे. या साईडने पण 4 इंचावरती आणि इकडनं 1 इंच खाली आणि 1च्या खाली अजून 1 इंचावरती मी मार्क करून घेतलेला आहे. आणि जसा बॉक्स तयार केला आहे मी सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे. सुरुवातीला थोडंसं अर्धा इंच बेल्ट फोल्ड करायचं आहे आणि मार्किंग केली 1 इंच खाली, तिथपर्यंतच आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडने पण सेम ह्याच पद्धतीने मी टाचणी लावून घेते आणि स्टिच करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दोनही साईडने मी जे बेल्ट आहेत ते बघा 1 इंच खाली आणि अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेले आहेत. दुसऱ्या पार्टवरती पण सेम ह्याच पद्धतीने हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला इथे झीप अटॅच करायची, तर यातला एक पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवते आणि आपण ही जी स्टिचिंग केलेली आहे ना बघा, तर इथपर्यंतच आपल्याला झीप लावायची. तर हा बेल्ट बाजूला करायचा. आता इथपर्यंतचं अंतर किती आहे ते सांगते. तर बघा 12.5 इंच इथपर्यंतचं अंतर आहे. तर आपल्याला झीप आहे ना दोन्ही कडेला थोडी थोडी वाढव राहील, 1-1, 1.5 इंच अशा पद्धतीने, म्हणजे 16 इंचची झीप आपल्याला इथे घ्यायची आहे. तर बघा झीपमध्ये मी इथे रनर पण होऊन घेतलेलं आहे आणि इथपर्यंतच आपल्याला झीप स्टिच करायची. तरी पण मी दोन्ही साईडला 1-1, 1.5 इंच वाढव राहील अशी ही झीप घेतलेली आहे वाढव. ठीक आहे. तर बघा 16 इंचची झीप घेतलेली आहे. आता दोन्ही कडेला ती एका कापडाने आपल्याला फिनिश करून घ्यायचं आहे. तर कापडाची लांबी आणि रुंदी मी इथे 2.5 बाय 2.5 इंच घेतलेली आहे, कारण की तो आपल्याला विदाऊट मेजरमेंटचा घेतला तरी पण चालतोय. आणि दोन्ही कडेला फक्त सिम्पली आपल्याला ती रनर बाहेर निघू नये म्हणून फिनिश करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने मी कपडा आहे तो स्टिच केला आणि कडेला बघा या पद्धतीने दोन्ही कडा फोल्ड करायचे आणि परत एक बॉटमची साईड फोल्ड करून आपल्याला ही जी झीप आहे ती फिनिश करून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या साईडने पण सेम ह्याच पद्धतीने झीप फिनिश करून घेऊ. ठीक आहे. तर मी तुम्हाला इथे एक करून दाखवली आणि याच पद्धतीने इकडच्या साईडने पण स्टिच करून घेते. तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडने पण मी ही झीप आहे ती कापडाने फिनिश करून घेतलेली, जशी इकडनं केली सेम त्याच पद्धतीने. आता आपल्याला या झीपचा सेंटर काढून घ्यायचा आहे. तर झीप फोल्ड करून इथे आपण सेंटरला एक मार्किंग करून घेतलेली आहे बघा. आणि जो खालचा कपडा आहे आपला त्याची पण आपल्याला सेंटरची मार्किंग करायची. तर बघा या पद्धतीने हा पण पार्ट आपल्याला फोल्ड करायचा आणि ह्याची पण सेंटरची मार्किंग वरच्या साईडने आपण करून घेत आहोत. तर हा सेंटर पॉईंट आणि झीपचा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करायचा आणि झीप बरोबर जिथपर्यंत आपली पायपिंग दिसते ना तिथपर्यंतच स्टिच करायची आणि दोन्ही कडेला ती एवढी वाढव राहणार आहे बघा. तर इथे तुम्ही अगोदर टाचणी लावून घेऊ शकता, म्हणजे स्टिचिंग करायला सोपं जाईल तुम्हाला. आणि कुठपर्यंत स्टिच करायची त्याची पण मी मार्किंग करून घेतली बघा, म्हणजे पायपिंगपर्यंतच स्टिच करायची आहे. अगदी स्टेप बाय स्टेप आणि हळू दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला झीप स्टिच करताना पण कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि नंतर मध्ये येणारी टाचणी काढून टाकायची. ठीक आहे. या पद्धतीने एकदम हळू आणि सावकाश दाखवत आहे मैत्रिणींनो. तर इथपर्यंत झीप स्टिच झाली. आता त्यानंतर आतल्या साईडने बघा हा झीपचा जो पार्ट असतो ना तो थोडासा उचलल्यासारखा दिसतो ना हा, तर यावरती परत आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे ही झीप आहे ती अगदी फिनिशिंग सहित स्टिच होते आतल्या साईडने बघा. ठीक आहे. तर डबल शिलाई मी देऊन घेतलेली आहे झीपवरती. आता जशी आपण ह्या साईडने ही झीप स्टिच केली ना सेम दुसरा पार्ट आहे ना तो पण आपल्याला याच्यावरती असाच ठेवायचा आहे. तर याचा पण मी अगोदर सेंटर काढून घेत आहे बघा. आणि हा सेंटर आणि झीपचा सेंटर आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे. आणि जशी ती झीप स्टिच केली ना सेम त्याच पद्धतीने इकडनं पण ही झीप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. तर इथे पण तुम्ही अगोदर टाचणी लावून घेऊ शकता, म्हणजे स्टिच करायला सोपं जावं त्यासाठी. आणि या पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे जिथपर्यंत पायपिंगचा पार्ट दिसतोय ना आपला तिथपर्यंत. आणि मध्ये येणारी टाचणी पण मी काढून टाकत आहे. आणि ह्या झीपला पण आपल्याला आतल्या साईडने परत एक फिनिशिंगची टीप आहे ती देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. आतल्या साईडने तर इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला झीप कशी लावायची ना ते पण दाखवलेलं आहे, कारण की मला कमेंट येतात बऱ्याचदा की झीप लावताना हळू दाखव, सावकाश दाखव म्हणून. तर बघा या पद्धतीने आपली झीप आहे ती फिनिशिंग सहित स्टिच झालेली आहे बघा. आतल्या साईडने पण आणि बाहेरच्या साईडने पण दाखवते बघा, अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित. आणि रनर पण तुम्हाला मी ओपन पण करून दाखवत आहे. ठीक आहे. आता त्यानंतर ही जी झीप आहे बघा दोन्ही कडेला वाढ ओपन आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला कपडा टर्न करायचा आणि ह्या तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचे. तर अगोदर दोन्ही कडा आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आणि मग बॉटमची साईड स्टिच करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने दोन्ही कडा अगोदर स्टिच केल्या आणि नंतर बॉटमची साईड स्टिच करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे बॉटमचा बेस आहे तो
स्टिच करायचं आहे तर मेन झीप आहे ना ती आपल्याला ओपन करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हात घालायचा ह्या कोपऱ्यात कॉर्नरमध्ये आणि इथे जो कॉर्नर आहे ना तो अशा पद्धतीने पकडायचा आहे बघा आपल्याला आणि जिथपर्यंत आपली 2.5 इंच येते ना तिथपर्यंत आपल्याला जो बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे बघा. कुठेही कपडा कट वगैरे केलेला नाही मी, फक्त मेन झीप ओपन केली आणि इथे 2.5 इंचावरती कॉर्नरला बॉटमच्या बेसला स्टिच करून घेतले. तर डबल टिप पण मी यावरती देऊन घेत आहे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा कपडा कट करू शकता किंवा असाच ठेवला तरी पण चालतं आहे. दुसऱ्या साईडने पण बघा सेम त्याच पद्धतीने हा बॉटमचा बेस आहे तो आपल्याला पकडायचा आणि इथे पण आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे बघा. ठीक आहे. आणि यावरती पण आपण डबल टिप देऊन घेऊ. आता तुम्ही इथे सुई धाग्याने हा जो बॉटमचा बेस आहे तो अशा पद्धतीने पण स्टिच करून घेऊ शकता किंवा सिंपली ठेवला किंवा कट केला तरी पण चालते. ठीक आहे. तर मी असंच ठेवणार आहे. आता त्यानंतर आपल्याला जी मेन झीप आहे ती ओपन करायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. आणि बघा किती सोप्या पद्धतीने आणि एकदम व्यवस्थित अशी मी तुम्हाला ही बॅग डिझाईन दाखवली. आणि बघा आपण ज्या अगोदर 3-3 इंचावरती स्टिच केलं होतं ना दोन्ही कडेला, तर त्याची अशी वरच्या साईडने पायपिंग दिसत आहे, म्हणजे आपल्याला वेगळी पायपिंग करण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो फायनल लुक आपल्या बॅगचा आलेला आहे बघा. ह्या साईडने कडेने अशा पद्धतीने दिसते, आतल्या साईडने पण बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आहे. कुठूनच थ्रेड वगैरे दिसत नाही, ना आतून ना बाहेरून. आणि हा पार्ट तुम्ही असा बाहेरही ठेवू शकता किंवा असा आतमध्ये पण फोल्ड करू शकता. आणि झीप पण आपली ओढायला आणि बंद करायला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि झीप बघा आपण या पद्धतीने वाढव घेतलेली होती थोडी थोडी. ठीक आहे. ती अशीच आपली दिसणार आहे बंद केल्याच्या नंतर. बघा वरच्या साईडने या पद्धतीने दिसत आहे. त्याचबरोबर ही साईडचं पार्ट, ही बॉटमची साईड आणि त्यानंतर ही इकडची साईड. आता याचं शिवून रेडी माप किती राहिलं ना, तर बघा 13.5 इंच याची रुंदी आहे आणि उंची आहे 14.5 इंच. 14.5 बाय 13.5 इंच. आणि ही जी साईड आहे ही आहे आपली 5 ते 5.5 इंचाची साईड आहे. आणि अशा पद्धतीने आपली ही खूप सुंदर अशी बॅग डिझाईन आहे ती बनून तयार झालेली आहे. तुम्ही हिचा शॉपिंग बॅग म्हणून वापर करू शकता, किराणा सामान वगैरे आणण्यासाठी पण वापर करू शकता. एवढ्या मोठ्या साईजची आहे आणि त्याचबरोबर आपण हिला झिप पण दिलेली आहे. तर बघा किती सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनो मी तुम्हाला ह्या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ यूजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता एक छोटंसं लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला नक्की करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.